वेलकम टू जळून पडतं ना पुढं. वी आर गोइंग टू क्रूज पार्टी. हे एव्हरीवन, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे डॉक्टर संचली. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खूप एक्सायटेड आहे कारण आम्ही कुठेतरी जात आहोत आणि तिथे मी पहिले पण गेलेले, तुम्ही पहिल्या पण ब्लॉगमध्ये बघितलेलं आहे. पण पुन्हा एकदा बघा, पुन्हा आम्ही एकदा नवीन दुसऱ्या मित्रमैत्रिणींसोबत चाललेलो आहोत. सो एक्सायटेड खूप आहे, पण आमची एक्साइटमेंट थोडी कमी झालेली आहे कारण आम्ही जाताना फ्लाईट बुक केली होती, ती कॅन्सल झाली. सो आम्ही दुसरा मार्ग काढलेला आहे जाण्याचा, पण जाणार नक्की आहोत. यावेळेस पिल्लूची पहिलीच फ्लाईट होती, पण ठीक आहे, बेटर लक नेक्स्ट टाईम. सो मी पॅकिंग वगैरे चालू आहे. संध्याकाळी आम्ही निघणार आहोत. सो चला, तुम्हाला पण येते, बघू कुठे कुठे चाललो ते काय काय करणार आहोत ते. सानी फर्स्ट टाइम इन ट्रॅव्हल. ब्लँकेट आहे. एक्साइटमेंटमध्ये अंधारातच व्हिडिओ घेतलाय. वेलकम टू मैंने बोला ही नहीं था कि हम कहाँ आ रहे हैं करके. हेलो, गुड मॉर्निंग. म्हापसा स्टेशनला मला ड्रॉप केलं होतं. तिथून आम्ही कॅब बुक करून आमच्या हॉटेलला, जिथे आम्ही ऑलरेडी बुकिंग केलं होतं, गेलो. तिथे एक फिश टँक बघत होते दोघंही. एव्हरीवन, वेलकम फ्रॉम गोवा. आम्ही गोवाला आलेलो आहे आमच्या फ्रेंड्ससोबत. सकाळी आम्हाला म्हापसा स्टेशनवर ड्रॉप केलं. आमचं ॲक्च्युली प्लेनचं तिकीट होतं, पण फ्लाईट कॅन्सल झाली कारण गोवाचा रनवे काहीतरी कन्स्ट्रक्शन होत आहे. सो आम्ही ट्रॅव्हल्स बुक केली त्या दिवशी लगेच आणि ट्रॅव्हल्सने आलो. ट्रॅव्हल्स पण खूप छान होती, म्हणजे मुलं तर खूप छान झोपले, सानिश आणि शौर्य. पण आम्हाला चौघांना जास्त झोप नाही झाली. त्याच्यामुळे आमचा आज थोडासा लाईट प्लॅन आहे की आम्ही जास्त काही करणार नाही, थोडासा आराम, थोडंसं चिल आऊट करणार आहे. सो आम्ही हॉटेलवर लवकर पोहोचलो. चेकआउट थोडंसं उशिरा आहे, तर त्यांनी आम्हाला एक रूम अलॉट केलेली आहे आणि त्याच्यात आम्ही आता फ्रेश होतो आहे. बाकी सगळे ऑलमोस्ट फ्रेश झालेले आहेत, थोडं बहुत फ्रेश होत आहेत सगळे. आणि त्यानंतर बघू आता दिवसभर काय काय होते. आता आम्ही जाऊ थोडंसं काहीतरी ब्रेकफास्ट वगैरे करायला, कारण भूक लागलेली आहे सगळ्यांना. सो चला, वेलकम फ्रॉम गोवा. रूमला जाता जाताच जगदीश आणि सानिशला पण स्विमिंग पूल दिसलं, तर ते नंतर त्याच्यात एन्जॉय करत होते. पण जगदीश म्हणत होते सानिशला थोडा वेळ तिथे बसूत, म्हणजे त्याला कळू दे, छान वाटेल म्हणून. आणि त्यानंतर शौर्यला मी म्हटलं काहीतरी पोज दे माझ्या कॅमेरामध्ये. त्यानंतर अजून आम्ही नाश्त्याला बाहेर जात होतो थोडं फ्रेश होऊन. त्यानंतर पुन्हा तिथे दोघंही त्या फिश टँकसोबत खेळत. ब्रेकफास्टसाठी स्ट्रगल करतोय सकाळी सकाळी. काय म्हणणं आहे तुमचं? पेट नाश्ता करून, नाश्ता कम लंच करून आम्ही आता निघत आहोत. कोणतं बीच? कलंगुटा बीच. आम्ही बीचमध्ये आतमध्ये नाही गेलो पाण्यात, पण ज्यांच्यासोबत आम्ही गेलो होतो त्या सरांसोबत. सानिश मात्र थोडा पहिल्यांदा बीचवर त्यांनी अनुभवलं कसं असते, आणि तो फक्त बघत होता, थोडा शॉकमध्ये पण होता, पण एन्जॉय केलं त्यांनी. बॅग ओपन करण्याच्या पूर्वी माझं एक रूम टूर देते. छोटासा टायनी रूम आहे. एंट्रन्स आणि पिल्लू, हे टीव्ही, बॉटल, स्टडी टेबल, चेअर, इथे विंडो आहे. हा आमचा असा कॉट आहे आणि असं काही मागे वॉल आहे. हे कबर्ड आहे. बाकी अजून आमच्या बॅग अनपॅक व्हायच्या आहेत, त्याच्यामुळे थोडंसं पसारा कमी दिसतोय. बाकी हळूहळू समोर जसं जसं बॅग ओपन होतील तसं तसं तुम्हाला कळेलच. आता आम्ही फ्रेश होतो कारण आम्हाला आत्ता रूम भेटलेली आहे. मी थोडं बीचवर फिरलो वगैरे आणि नाश्ता केला. आता खूपच एक्झॉस्ट झालो आहे, तर आता पहिले फ्रेश होतो, त्यानंतर तुम्हाला भेटतो. हे एव्हरीवन, आम्ही तयार होऊन नाही, म्हणजे फ्रेश होऊन छान झोप घेतली, म्हणजे थोडं खाऊन पिऊन आता आम्ही नक्कीच तयार होऊन जातो आहे क्रूजवर. सो नाईट तिथे आहे, डिनर वगैरे काय काय समोर तुम्हाला दिसेलच थोडं बहुत. सो बच्चे घेऊन चाललो आहे आम्ही क्रूजवर. सो चला, पहिले तयार होते कारण थोडं टाईम लिमिट आहे, त्यांची ट्रॅव्हल्स येते आहे आणि ती आम्हाला पिकअप करून घेऊन जाणार आहे. सो तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते. हे एव्हरीवन, आय एम रेडी. येस, आम्ही तयार झालेलो आहे सगळेच ऑलमोस्ट. आता आम्ही निघू. क्रूज पार्टी. सानिश, फर्स्ट डे इन गोवा. पिकू त्या क्रूजवर जाण्यासाठी त्यांनी एक ट्रॅव्हल्स बुकिंग केली होती आणि सगळ्यांना पिक करून ते नेत होते. आम्ही जवळजवळ जात होतो. बघा, तुम्हाला समुद्र दिसत असेल, बऱ्याच अशा शिप होत्या. नाईटची एक वाईबच अलग होती तिथे. आणि फायनली आम्ही तिथे पोहोचलो. ही आमची पॅराडाईज क्रूज आहे. जाण्यापूर्वी तिकीट घ्यायचे असतात, पण आमचं ऑनलाईन ऑलरेडी घेतलेलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला तिथे घेण्याची गरज नाही पडली आणि आम्ही डिरेक्टली एंट्री घेतली.
त्यानंतर जातानाचा हा व्हिडिओ आहे. आम्ही तिथे जात होतो, थोडा उशीर झालेला होता आणि 11 11:30 पर्यंत ऑलमोस्ट ते क्लोज होतं. आमच्याकडे बाळ पण होतं तर आम्हाला तो टाईम पुरेसं वाटत होतं. त्यानंतर आम्ही तिथे जात होतो फर्स्ट फ्लोअरला. त्यांचं म्हणजे जेवण डिनरचं अरेंजमेंट होती. सेकंड फ्लोअरला सगळं मी तुम्हाला आता जे हे सगळं सेकंड फ्लोअरला होतं. तिथे त्यांचे काही परफॉर्मन्स होते जे मी समोर क्लिप टाकलेले आहेत. त्यांचे बरेच असे गेम होते आमच्यासाठी सगळ्यांसाठी. सगळ्यांनी त्यांना खूप एन्जॉय करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही पण खूप सारं डान्स केलं तिथे. त्यानंतर आमच्यासाठी डिनर होतं, मात्र सानिशसाठी मी घरूनच करून घेतलं होतं. तर मी त्याला तिथे खाऊ घालत होते, त्याचा ऑलरेडी टाईम झालेला होता आणि आम्ही एन्जॉय करत शांत असे बसलेले होतो सगळेजण. त्यानंतर त्यांनी DJ सॉन्ग सुरू केले आणि सानिश स्टेज सोडायला कसाच तयार नव्हता. त्यांनी येईपर्यंत तिथे स्टेजवर डान्स केला, एन्जॉय केलं होतं. त्यानंतर आम्ही पण दोघींनी तिथे छान म्हणजे डान्स केला, एन्जॉय केलं खूप सारं. आणि मी तिथे डान्स करताना सानिश आणि त्याचे पप्पा खालून एन्जॉय करत होते. त्यानंतर मी आणि जगदीश दोघांनी पण तिथे एन्जॉय केला, थोडासा डान्स केला, खूप छान वाटलं. आणि त्यानंतर तिथे डिनर केला, त्याचा मी फोटो घ्यायचा विसरली. आणि आम्ही घरी परत आलो आणि खूप थकलेलं होतो, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ रेकॉर्ड नाही केला. मात्र दुसऱ्या दिवशी आम्हाला थोडासा धक्काच बसला. काय धक्का बसला मी ते त्या व्हिडिओमध्ये सांगते. आवडला व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग, गोव्याचा सेकंड डे. बाय.